त्यांचं देखील करूयात वेलकम। प्रतीकजी हुमने यांच्या वतीने देखील ऑल द बेस्ट आलाय। आई डेरमाता स्पोर्ट्स खोपोलीला त्यांचं देखील आपण वेलकम करूयात। ऑनलाईन व्ह्यूवरची संख्या देखील हळूहळू टेन क्रिकेट वाहिनीच्या वतीने आता वाढली आहे, तर सर्वांचं स्वागत आहे। सर्व उपस्थितांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय। महत्त्वपूर्ण सामना सध्या मैदानावरती सुरू होत आहे आणि यानंतर होणारी जी लढत आहे बरोबर मिड इनिंगच्या दरम्यान टॉस कव्हर केला जाईल, लक्ष सुद्धा। चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं स्वप्नीलजी दलवी यांच्या वतीनं सहभागी सर्व संघांना त्याचबरोबर आमच्या मॅनेजमेंट कमिटीला ऑल द बेस्ट आलंय, त्यांचं देखील आपण वेलकम करूयात। भरपूर साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमसाठी, आमच्या संपूर्ण आयोजन समितीसाठी। चेतन स्मृती चषकाच्या दमदार 29व्या पर्वात आलेले आहे, त्या सर्वांचं वेलकम, सर्वांचं मनस्वी स्वागत। सलामीवीर मैदानामध्ये पोहोचलेले आहेत बबलू आणि त्यांच्या समेत आपण बघत आहोत नितीनला। बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये आपण बघत आहोत आई डेरमाता स्पोर्ट्स खोपोलीच्या अगेन्स्ट स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव इन ॲक्शन अगदी पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। मनमोहक वातावरण, क्रिकेटसाठी पोषक अनुकूल असणारं हे वातावरण आणि सज्ज झालेली ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी। आज निर्णायक स्पर्धेचा दुसरा दिवस आपण बघत आहोत। 4 कॅमेऱ्यानिशी क्वालिटी विथ द क्लॅरिटी, नीट, क्लिअर अँड क्लीन टेलिकास्ट फ्रॉम टेन क्रिकेट लाईव्ह। टेन क्रिक लाईव्हच्या आमच्या भरपूर सारे मेहनत या स्पर्धेसाठी घेण्यात आलेली आहे, त्या सर्वांचं वेलकम आपण करूयात। ऑफिशियल पॅनल काही सूचना सध्या खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहेत। राज भोईर सर, त्याचबरोबर हरेश कराळे सर, त्यांचं देखील वेलकम आपण करूया। स्कोरच्या भूमिकेत आपल्या समेत व्यक्ती एक भूमिका अनेक या उक्तीप्रमाणे समीर दादा अँकर जॉईन झाले, त्यांचं देखील वेलकम आपण करूयात। व्यासपीठावरती उपस्थित सर्व अतिथींचं पुनश्च एकदा स्वागत आहे। चेतन स्मृती चषकाच्या दमदार 29व्या पर्वात महत्त्वपूर्ण सामना सुरू होतोय। 9:33 झालेली आहेत। 1 मिनिट स्टार्टअप साठी दिलं जाईल आणि बरोबर 9:34 नंतर टाइम काउंटडाऊन केले जाईल, लक्ष सुद्धा। आणि महत्त्वाची सूचना आहे, बॉल कधी हरवला, फुटला, भिजला, गाल झाला, विद्रूप झाला तर ॲट सेम टाइम तुम्हाला न्यू बॉल मैदानामध्ये दिला जाईल। LBW लेग बी फॉर विकेट पायचीची शिकार या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरली जाईल। बेस्ट ऑफ हाईटसाठी अर्थातच बिमरसाठी एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला देण्यात आलेले आहे। सामना सुरू होतोय, दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट। पहिला बॉल मिस टाइम फटका, झेलची संधी, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचला आणि फलंदाज जसा मैदानामध्ये दाखल झाला होता तसा तो देखील मैदानाच्या बाहेर पोहोचला। पहिल्या बॉलवरती विकेट, सुयश मिळतंय त्या ठिकाणी गोलंदाज रोहनला फलंदाज बाद। निर्णायक दुसऱ्या दिवसाची सुरुवात विकेटने झालेली आहे। नितीन माघारी परत आहेत। ओव्हरपिच बॉल, ओव्हर द हेड ऑफ कव्हरच खेळण्याचा प्रयत्न, चेंडूबाटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, प्रॉपर टायमिंग नव्हतं, त्याच कारणासह आपण बघत आहोत। मिड ऑफ मध्ये एक सोपा सुंदर झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून पकडण्यात आला, निकेश होते त्या ठिकाणी। आणि या मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीम अर्थातच आई डेरमाता स्पोर्ट्स खोपोलीला मिळतंय ते सुयश पहिलं। निर्णायक दुसऱ्या दिवसाची सुरुवात विकेटनं झालेली आहे, मात्र आज शेड्यूल देखील मोठं आहे। सो मॅनेजमेंट कमिटीला वेळेच्या बाबतीत सर्व सहभागी संघांनी सहकार्य करणं अपेक्षित राहील। न्यू बॅटर आकाश सध्या मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। महत्त्वपूर्ण फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद झाला, नितीन स्वस्तात माघारी परतलाय। सो आकाशवरती आता जबाबदारी वाढली आहे, जिम्मेदारी वाढली आहे। क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्याला मॅचमध्ये परफॉर्मन्स करावा लागेल। फुलटॉस बॉल ऑन साइडला अक्रॉस द बॅट, फटका चांगला आहे, मिड विकेटच्या डोक्यावरून खेळतात, पॉवर प्ले सुरू आहे, अत्यंत वेगवान फटका, बॉल निघून चाललाय अगदी रोडच्या बाजूला आणि सुरुवात दमदार केली आहे त्या ठिकाणी बॅटर आकाशनं, ज्याचा फटका झकास आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला 4। स्पेशली खेळाडूंसाठी एक सूचना आहे, ते जे क्षेत्र आहे ते धोकादायक क्षेत्र आहे। रस्त्याच्या दिशेने ज्या वेळेला बॉल जातो त्यावेळेला आपण आजूबाजूची वाहनं पहा, कारण या रस्त्यावरून रहदारी भरपूर प्रमाणात होत असते। सो खेळाडूंना एक सूचना आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून, प्रत्येक बॉलवरती आपलं नीट लक्ष असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जेव्हा आपण रोडच्या पलीकडे बॉल आणण्यासाठी जाता तेव्हा वाहनांची ये जा पहा, स्वतःच्या वेगावरती देखील तुमचं नियंत्रण असणं गरजेचं असतं।
लक्ष सुद्धा अगदी पहिल्या दिवसापासून ही सूचना आम्ही देतोय. पहिला बॉल आली विकेट, तदनंतर चौकार आकाशच्या बॅटमधून. कॉन्फिडन्स स्टार्ट या डावाचा आपण बघत आहोत, फलंदाज आकाशने केलेला आहे. नितीन सोसात माघारी परतले जरूर, मात्र या मॅचमध्ये मला माझ्या फलंदाजीनं इम्पॅक्ट सोडायचा आहे आणि जणू काही त्याच अनुषंगानं दमदार सुरुवात या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव क्रिकेट संघाची त्यानं केलेली आहे. चौकाराच्या साहाय्यानं आपण बघत आहोत. या मॅचमध्ये वैयक्तिक खातं खुलं झालं आणि त्याचबरोबर सांघिक धावफलकाचा देखील श्री गणेशा सध्या होत असताना अक्रॉस द बॅट ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. काव पेसला फिल्डर आता पोहोचलेत. सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू अगदी पुढ्यात होता. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू हातातून सुटला. दुसरा प्रयत्न करत होते, मात्र त्यातही यश आलं नाही आणि वेल सेटर बॅटर आकाशला या महत्वपूर्ण सामन्यात आपण बघत आहोत आता मिळणार हे जीवदान. 2च्या सोबतीनं टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवरती पुढे सरकलेली आपल्याला पाहायला मिळतीये 36 या आकड्यावरती. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, त्याचा विरोधाभास सध्या आपण मैदानामध्ये पाहिला. कमी गतीने टाकलेला बॉल गाईडलाईनच्या भरपूर बाहेर आहे. हरेश कराले सरांना देखील सकाळच्या सत्रात वॉर्मअप करण्याची संधी आता दिली होती. गोलंदाज रोहननं स्टार्ट विकेटनं झाला होता, मात्र तदनंतर कुठेतरी कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी सातत्यता त्याला ठेवता आली नाही. एक एक्स्ट्रा रन अतिरिक्त धावेसोबत टीमची टोटल पोहोचली 7 या आकड्यावर. बॅटन पॅडमध्ये फुलरले ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, ड्रिल करून दाखवतायत. ओव्हर द कव्हर्स खेळायचा होतो, चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. चांगला वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. बरोबर बॅटन पॅडमधून हलकासा इनस्विंग देखील होत असताना मागच्या एक्स्ट्रा नंतर केले कमबॅक. त्या ठिकाणी गोलंदाज रोहननं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या स्थिर आहे. टीमची टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 7 या आकड्यावर, 7 ऑन बोर्ड. स्विच हिट रिव्हर्स टीम दुधारी अस्त्र बाहेर काढलं. स्ट्रेट बॅट मेरिट वरती तुम्ही खेळतायत, चांगला रन तुम्ही स्कोर करतायत. सो अशा पद्धतीचा अनाठाई प्रयत्न जो नेहमीच तुम्हाला अडचणीत आणू शकतो आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळालं. स्विच हिटचा अटेम्प्ट तो फसला त्या ठिकाणी स्ट्रायकर एनवरती बॅटर आकाशचा आणि कॉन्फिडन्स स्टार्ट नंतर सध्या त्याची देखील थोडीशी या मॅचमध्ये आपण बघत आहोत पिछाड झाली आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली, फानलेगला भेदलं. फिल्डरच्या पायाला बॉल ब्रश जरूर झाला, मात्र ते क्षेत्र आहे ते जलद क्षेत्र आहे, अत्यंत वेगवान क्षेत्र आहे. बॉल लगेचच निघून चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आणि पंचांनी आता DRS ची मागणी केली आहे, ती वेस्ट ऑफ हाईट साठी विचारणा करण्यात आलेली आहे. ऑफिशियल रिव्ह्यू और बॅटिंग टीम रिव्ह्यू हरेश कराळे सर, ऑफिशियल रिव्ह्यू. येस इट इज. थर्ड अंपायर आपल्या समेत लगेचच जॉईंट होतील, पाहिलं जाईल एक्झॅक्टली चेंडू बॅटचा ज्यावेळेला संपर्क झाला, बॉलची हाईट काय होती, हाईट फॅक्टर काय होता, बॅट्समनची बॉडी पोझिशन काय होती, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातील आणि त्यानंतर जो काय निर्णय असेल तो ऑन स्क्रीन असेल. बीमर +4 वेस्ट ऑफ हाईट आणि त्याच कारणास्तव या बीमर +4 वरती मिळतील एक्स्ट्रा 5 हवा आणि एक्स्ट्रा 5 नंतर आता नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. डॉट बॉलनं कुठंतरी दबाव बनला होता बॅटर आकाशवरती, तो दबाव आता खुला केला. बीमर डावाला कलाटणे देणारा बॉल देखील ठरू शकतो. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना असे एक्स्ट्रा धावा येणं गरजेचं असतं आणि ते येताना सध्या दिसत आहेत. नेक्स्ट बॉल फ्री हिट, संधी आकाशला. 360 स्टाईलला शफल अक्रॉस झाले, ऑन साइडला हुक करत असताना एक सिंगल बनली, सेकंडचा कॉल करत होते. बॅकअप करण्यात आलेलं शॉट फान लेग वरून. शॉर्ट स्कोर लेगच्या दरम्यान तोपर्यंत मिळते दी सिंगल, इट इज फ्रॉम लेग बाईट्स. पंचांचं कन्फर्मेशन सिग्नल आणि त्यासमेत औपचारिकरित्या पहिल्या षटकाची समाप्ती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, पहिलं षटक संपलं. टीमची टोटल सध्या आपण बघत आहोत एका गडाच्या मोबदल्यात सलामीवीर नितीन माघारी परतल्यानंतर आतापर्यंत 13. आजच्या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण दुसरा दिवस, ज्यांच्या वतीनं आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये टी शर्टसाठी सौजन्य लाभलेलं आहे, खास करून स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव, संभाजी गंभीरराव, आई डेरमाता खोपोली, नरेशजी धुमाल, वैभवजी कराळे, खामगर, गणेशजी कोठावले, AB रॉयल, स्वर्गीय भारती भालचंद्र बिराडे यांच्या स्मरणार्थ श्री सचिन भालचंद्र बिराडे यांच्या वतीनं श्री गणेश दहेगाव, जयवंतजी राणे,
बरडपाडा दीपकजी वडवले, सार्वी लिवन खोपोली, रविदादा शिंदे, त्यासमेत शिवप्रेमी नारायणगाव, सागरदादा लिंगे आणि आजचा निर्णायक दुसरा दिवस मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक चषक आपल्याला लाभलेले आहेत. अंकुश वेल्डिंग सेंटरचे सर्व अनिलजी मार्के आणि त्यासमेत ग्रुप ई मधील ज्या मॅचेस दोन आपण कव्हर करणार आहोत त्यासाठी विश्वासजी धस यांच्या वतीनं देखील आपल्याला सामनावीराचा चषक लाभलेला आहे. सर्वांचं स्वागत आहे आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून. या स्पर्धेसाठी अनेक विविध स्तरावरून परिसरातील सर्व दर्दी क्रीडा रसिकांनी केलेली मदत, त्यांचं लाभलेलं सहकार्य, त्यांची लाभलेली साथ कायम आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या स्मरणात राहील. वेलकम. बंटीदादा मार्के उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. महत्त्वपूर्ण स्पर्धेच्या या निर्णायक दुसऱ्या दिवसात वेळ जास्त घेत्या, लक्ष सुद्धा फिल्डिंग करणारा संघ. पहिल्या षटकांती 13 बनवलं गेल्या. निर्णायक षटक दुसरं सध्या सुरू झालंय. बॉलिंग मार्कवरती पाहिलं तर गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज झालेत. साईराज पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती शफल झाले होते, ऑफ स्टंपच्या बाहेर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मिडललाने लेगस्टिक वरून चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ पाठीमागे एसटी रक्षकाकडे निघून येतो आणि सुरुवात साईराजची डॉट बॉलनं महत्त्वपूर्ण दुसऱ्या षटकाची झालेली आपण बघत आहोत. स्क्रीन एनकडून निर्णायक दुसरं षटक साईराजचं. ब्युटिफुल डिलिव्हरी, चेंडू टप्पा पडला, हलकासा आतमध्ये स्विंग झाला. त्याच कारणासह पूर्णपणे संभ्रमामध्ये पडलेले आपण पाहिले ते फलंदाज आकाशला. आकाशच्या विरोधात 2 डॉट चेंडू. सायराजचा कॉन्फिडन्स स्टार्ट आणि पहिल्या षटकामध्ये 13 धाब्याचे लेलूट केल्यानंतर रोहन या मॅचमध्ये कमबॅक. ब्युटिफुल डिलिव्हरी, फुल लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर. कमिटमेंट तर दाखल होती फलंदाजानं, फ्रंट लेग पुढे आणला होता, मात्र ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न फसला आणि लागोपाठचा तिसरा निर्धाव चेंडू या मॅचमध्ये आता टाकलाय तो गोलंदाज साईराजनं. कमबॅक हवं होतं, वापसी हवी होती आणि ती दमदार केली आहे त्या ठिकाणी गोलंदाज साईराजनं. यंगस्टर आहे, यंग टॅलेंट आहे, आय निर्माता स्पोर्ट्स खोपोलीचं. फुलटॉस बॉल ऑन साईडला दिशा दिली. मिड विकेटला एनफिल्डमध्ये फिल्डर उपस्थित होते. पहिल्या अटेमध्ये चेंडू त्याच्यापासून बाजूला गेला. त्यानंतर जोपर्यंत बॅकअप केलं जाईल तोपर्यंत मिळणारी ही सिंगल धाव आणि सिंगल धाव्याच्या समेत बॅटिंग करणारा संघ अर्थातच स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव टीमची टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळते ती एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा दाखल करते. 14 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. शफल झाले त्यानंतर ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवे. स्कोरलेगचा फिल्डर पाठमोरा आणि काय कॉन्फिडेंटली कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केली. फलंदाज बाद. महत्वपूर्ण डावामध्ये 14 वरती दुसरा धक्का टीम स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावला. फुलटॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली. मिड विकेटला एनफिल्ड मध्ये फिल्डर उपस्थित होते. पहिल्या अटेमध्ये चेंडू त्याच्यापासून बाजूला संघ पाहायला मिळते ती एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा दाखल करते. 14 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. शफल झाले त्यानंतर ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवे. स्कोरलेगचा फिल्डर पाठमोरा आणि काय कॉन्फिडेंटली कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केली. फलंदाज बाद.
आकाश स्ट्रायकर एंडला आणि त्यांची सोबत देत आहेत भाऊ. पहिला बॉल ऑन साइडला अक्रॉस द बॅट टर्न करण्यात आला. मिडविकेटला फिल्डर इनफिल्ड मध्ये उपस्थित होते. व्हेरी गुड फिल्डिंग. मिळते एक सिंगल धावा आणि सिंगल धाव्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या स्कोर कार्डावरती आपल्याला पाहायला मिळते ती आतापर्यंत 19 आकडावर. आकाशच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आपण पाहिलेले आहेत. मात्र या सामन्यात सलामीवीर बबलू त्या समेत नितीन स्वस्तात माघारी परतलेले आहेत. भाऊची आणि आकाशची पार्टनरशिप आता गरजेची आहे. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले. हुक केला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जाईल. 1 बाउन्स वर दिलो. भाऊच्या मॅटमधून येणारा हा लागोपाठचा दुसरा 4 चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पुढे फ्लाय होत असताना 23. टीमची टोटल सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती आतापर्यंत 23. महत्त्वपूर्ण लढत सध्या सुरू असताना आजचा निर्णायक चेतन स्मृती चषकाचा 29व्या पर्वातील दुसरा दिवस. बॅकफुटवर आले. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. चेंडूबारचा व्यवस्थित संपर्क नव्हता. डीपमध्ये फिल्डर स्क्वेअर लेग वरून पोहोचतायत. बॅकअप करून जोपर्यंत रिटर्न थ्रो केला जाईल विकेट किपर एंडला तोपर्यंत कंप्लीट होती एक सिंगल आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीने टीमची टोटल सध्या पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते ती आतापर्यंत 24 या आकडावर. निकेतच्या विरोधात 3 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा स्कोर करण्यात आलेल्या आहेत. पाटण पाठमध्ये फुलर लेंथ ऑन साइडला दिशा दिली. मिडविकेटला फिल्डर उपस्थित आहेत. आणखीन एक सिंगल मिळेल अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट. बरोबर क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी सध्या आपण बघत आहोत निकेशकडून. सायराजनं स्पेशली इम्प्रेशन या मॅचमध्ये टाकलेलं आहे ज्यानं निर्णायक डावामध्ये अवघ्या 5 धावा आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केला होता. त्यानंतर सध्या निकेतचं षटक 3रं सुरू असताना हा ट्रॅकर बॅकफुटवर आले. ऑन साइडला हुकचा आणखीन एक जबरदस्त फटका. बरोबर रोहित शर्मा स्टँडच्या दिशेनं त्याच्या बाजूला बॉल निघून चाललाय. पहिल्या टप्प्यावरती लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे भाऊच्या बॅटमधून आणखीन एक भारदस्त फटका चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे ती सध्याच्या स्थितीला 29 या आकड्यावरती. या मॅच मध्ये इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन भाऊचा आपण बघत आहोत 4 चेंडू 13चं. हाफ ट्रॅकर लेट कट. थर्ड मॅन आणि विकेट किपरच्या मधून बॉल काढला. आउटफील्ड फास्ट. फाईन लेगचा फिल्डर पाठमोरा मात्र त्याला पोहोचण्या अगोदर बॉल पोहोचला. डीप थर्ड मॅन बरोबर विराट कोहली स्टँडच्या समोर आणखीन एक कलात्मक फटका चौकार. कॉन्फिडेंटली या मॅच मध्ये विथ द बॅट सध्या कॉन्ट्रीब्युशन आपण बघत आहोत. 5 बॉलमध्ये 4 चौकार आणि एका सिंगल धाबेसोबत 17 धाबे सध्या बॅटर भाऊच्या बॅटमधून. आक्रमकता तितकीच आहे आणि फलंदाजीमध्ये कलात्मकता देखील तितकीच आहे. खास करून महत्त्वपूर्ण दुसरा आणि तिसरं षटक ज्यांचा समारोप लेट कटच्या चौकारानं त्यांच्या वतीनं करण्यात आलेला. या षटकाचा विचार केला तर या षटकात आतापर्यंत गोलंदाजानं 3 चौकार 3 सिंगल. निकेशनं रन्स खर्च केल्या 15 आणि मॅचमध्ये आता बॅटिंग करणारा संघ सध्या स्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तर स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. अंतिम षटक महेश गोलंदाजीसाठी स्पीडअप गरजेचं राहील. लक्ष सुद्धा फिल्डिंग करणारा संघ आहे डेरमाता खोपिवली. धावसंख्या 33. निर्णायक अंतिम षटक स्ट्रायकर इनला आकाश. पहिला बॉल ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल बॉडीला ब्रश झाला त्यानंतर बॅकअप आलेले शॉट थर्डमॅनच्या दरम्यान लेग बायची एक सिंगल धाव. राज भोईर सरांचा कन्फर्मेशन सिग्नल आणि या सिंगल धावेसोबत टीमची टोटल सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती आतापर्यंत 34 या आकड्यावर. काल 50+ धावसंख्या उभारणं चॅलेंजेबल होतं. बलाढ्य बलशाली संघ मैदानामध्ये होते मात्र आज
सांघिक धावसंख्येचा उच्चांक देखील मोडला जाईल का? अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, पोझिशन बनवली होती, अँकर्ड मोड करून फटका सजवायचा होता, चेंडूबाचा व्यवस्थित संपर्क नव्हता. इट इज फ्रॉम लेग बाईज. आणखीन एक सिंगल धाव त्या ठिकाणी ऍड होईल. बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावच्या खात्यात आणि सिंगल धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या दाफलकरती आपण बघत आहोत. 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 35 धावा. स्ट्रायकर इनला आकाश. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर कमिट झाले होते. बरोबर बॅट्समनला फॉलो केलं. जसा तो शफल झाला गोलंदाजानं देखील आपली चपलता दाखवली. बरोबर फुल लेंथ बॅट अँड पॅडमध्ये बरोबर मिडलाने लेग स्टिकवरून पाठीमागे विकेट किपर बॅकअप करत असताना आकाशची सुरुवात जबरदस्त होती. मात्र मिड ओव्हर्समध्ये सध्या त्याचं स्ट्रगल सुरू आहे. फ्रंट लेग पुढे आणला होता. स्टेप आउट करत असताना पुल करण्याचा प्रयत्न तो देखील आता आपण फसलेला बघत आहोत. व्हेरी गुड बॉलिंग. सायराजनं जशी दुसऱ्या षटकात छाप सोडली तशी अंतिम षटकात गोलंदाज मोहननं देखील आपल्या नावाची दखल घेण्यास सध्या भाग पाडलाय उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना. असं वाटलं होतं 40+ इझिली बनवल्या जातील. मात्र या मॅचमध्ये सध्या डॉट बॉल पर्सेंटेज वाढली आहे. त्याच कारणासह धावसंख्येचा जो वाढता ग्राफ होता, जो करंट रन रेट होता, तो देखील आता थोडा खाली आलेला आपण बघत आहोत. 35 धावा दाफलकरती. स्टील 2 to go. स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट तो देखील फसला. धाव हवी आहे भाऊला. भाऊ तर स्ट्रायकर एंडला पोहोचला मात्र नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचला नाही आकाश. आणि धावचीतच्या स्वरूपात आता आकाशला माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. न्यू बॅटर स्वतः संघनायक अजित मैदानामध्ये जात आहेत, ज्यांच्या प्रतिक्रिया फार सुंदर होत्या. 40+ धावा उभारण्याचा आम्ही प्रयत्न करू त्या मनसुब्यानं बॅटमध्ये या निर्णायक सामन्यात भाऊचं योगदान स्तुतिमय राहिले. प्रशंसनीय कामगिरी त्यांची आपण बघत आहोत. मात्र आकाशला या सामन्यामध्ये हवी तशी बॅटिंग करता आला नाही. अंतिम चेंडू पहिल्या डावाचा स्ट्रायकर एंडवरती भाऊची कामगिरी तर आतापर्यंत बरदार राहिली. पाहायचं फिनिशिंग टच कसा देतील. बॉलर तयार मोहन. कमी गतीने टाकलेला बॉल बॅकफुटवर आले. टॅप केलं समोर बॅकवर्ड पॉइंटला. चेस आहे गोलंदाजासाठी. स्वतः तो पोहोचला. सेकंडचा कॉल. फिल्डर जोपर्यंत डीपमधून येऊन थ्रो देतील तोपर्यंत बॅकअप अवेलेबल झालं आणि दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात भाऊ देखील अंतिम चेंडूवरती धावचीत धावबाद झालेले आपण बघत आहोत. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपला. पहिल्या डावाच्या अखेरीस 4 गड्यांच्या मोबदल्यात त्या ठिकाणी धावा उभारण्यात आल्या बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. 36-36 आणि महत्त्वपूर्ण सामन्यात द्वितीय सत्रात 9.25 धाब्याच्या धावगतीनं 37 धाब्याचं टार्गेट सेट झालंय आई डेरमाता स्पोर्ट्स खोपोलीच्या समोर. वेलकम. रमेश धस सर नुकताच उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. 37 to win. 36 बनवलं गेल्या सदतीचं लक्ष्य. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. आणि यानंतर होणारा जो सामना आहे श्री गणेश दहेगाव त्यांच्या विरुद्ध टीम इन ॲक्शन. महत्त्वपूर्ण आजच्या चेतन स्मृतीचं हे 29वा पर्व आणि 29व्या पर्वातील निर्णायक दुसरा दिवस. आणि दुसऱ्या दिवसामध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल जीवदानी स्पोर्ट्स खामगर. श्री गणेश दहेगाव त्यांच्या विरोधात जीवदानी स्पोर्ट्स खामगर. दोन्ही संघाचे संघनायक. लगेचच आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. मॅनेजमेंट कमिटी बॉल हवाय ऑनफिल्ड अंपायरला. लगेचच बॉल मैदानामध्ये पाठवा. टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा श्री गणेश दहेगाव त्यांच्या विरोधात जीवदानी स्पोर्ट्स कामगार शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा आहे. आजचं शेड्यूल देखील मोठं आहे. 4 दिवसामध्ये 40 टीमचं शेड्यूल आमचे मॅनेजमेंट कमिटी सालाबाद प्रमाणे कव्हर करते आणि वेळेच्या बाबतीत सर्व सहभागी संघांनी आमच्या मॅनेजमेंट कमिटीला सहकार्य करणं अपेक्षित असेल. लक्ष सुद्धा दमदार दिमागदार आयोजन.
मग पहिलं षटक संपल्यानंतर जर दोन्ही संघाचे संघ कर्णधार टॉससाठी उपस्थित झाले नाही तर 2-2 बॉलची पेनल्टी असेल आणि जर एका टीमचा कॅप्टन उपस्थित झाला नाही, जर ज्या संघाचा संघ कर्णधार उपस्थित नसेल त्या संघ कर्णधाराला त्याच्या संपूर्ण टीमला 2 धाब्याची पेनल्टी असेल. हा महत्त्वपूर्ण नियम या स्पर्धेचा आमच्या आयोजन समितीच्या वतीने पोहोचवण्यात आलेला आहे. लक्ष सुद्धा वेळेच्या बाबतीत सर्व सहभागी संघांनी आमच्या मॅनेजमेंट कमिटीला सहकार्य करणं अपेक्षित राहील. काल ग्रुप ए मधून MS11 जयगोदर क्रिकेट संघ चापेवाडी पठारनं टेबल टॉप केलं. सुपर 5 मध्ये जाणारा तो चेतन स्मृती चषकाच्या 29व्या पर्वातील पहिला संघ ठरला. तर या महत्त्वपूर्ण सामन्यात आता 36 बनवलं गेल्या सदतीचं संरक्षण आणि कशा पद्धतीने द्वितीय सत्र रंगेल, कशा पद्धतीनं रनचेस असेल, कॉम्बॉक्समध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात प्राऊड व्हॉइस ऑफ डोंगरनावे मुरबाड सुनील शेळके सरांच्या शुभाणीतून या महत्त्वपूर्ण सामन्याचं धावतं सत्र दुसरं. थँक्यू सो मच. चला बॅटर पाठवा. निर्माता स्पोर्ट्स कोपिवली. खूप खूप धन्यवाद दीपक बिराडे सर. हा चिनेमा आता नफेरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे, घररिघी झाली पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म, बळीयाचा अंगसंग झाला आता, नाही भयचिंता तुका म्हणे. उपस्थित सर्वांचं चेतन स्मृती चषक 2024 या पर्वातील दुसऱ्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीचा पहिला सामना सुरू आहे, जिकडे पहिलं सत्र संपलंय. फलंदाजी करत असताना आपण बघितलं बोरगाव संघाने धावपलकर धावा जोडलेले 36 आणि 37 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. यावेळेस फिरून मारलेला फटका पूल करतायत, खेचून मारलाय आणि इथे योग्य अंतर मिळालेलं आहे. योग्य अंतर, योग्य उंचीसहित योग्य अंतर, हा चौकार. थँक्यू. अविनाश आणि रोहन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपण बघत आहात. प्रसन्न आणि हसरी सका, त्यातच चेतन स्मृती चषक 2024 या स्पर्धेत 11 धावा धावपलकर याचबरोबर जोडल्या गेलेल्या आपण बघू शकू. एक षटक संपलंय आणि जो कॉल होता दहीगाव टीमसाठी, त्या कॉलला प्रतिसाद देत असताना दहीगाव संघाच्या वतीने जगन शेळके त्याचबरोबर कमलाकर यांचंही आगमन झालेलं आहे. त्याचमुळे प्रतिस्पर्धी संघ अर्थात खामघर संघ आपणास विनंती, आपण लवकरात लवकर या, आमच्या आयोजकांबरोबर संपर्क साधा. दुसऱ्या षटकाला आपण सुरुवात करत आहोत. वेळेच्या बाबतीत लगेचच गांभीर्य बाळगावं लागेल. इथे 9:57 या सत्राला सुरुवात झालेली आहे. त्याचमुळे 5 मिनिटं बरोबर घेतली गेलेली आहेत पहिल्या षटकासाठी. आज वेळ अत्यंत महत्त्वाची आहे, कारण 11 सामन्यांचं शेड्यूल फार मोठं आहे, ते आपल्याला कव्हर करायचं आहे आणि ते जर करायचं असेल तर प्रत्येक मिनिटाला आपल्याला महत्त्व द्यावं लागेल, तर ते शक्य आहे. अदरवाईज ते शक्य होईल असं वाटत नाही. आणि मग पुढे काय केलं जाईल? पहिली फेरी संपली की दुसरी फेरी 3 षटकांची खेळवण्याचा प्रयत्न करतील आयोजक. इथे काय झाले? नो बॉल. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये गडबड झाली होती, बिघाड झाला होता. विहित नियमानुसार क्षेत्ररक्षणाची रचना बघायला मिळाली नव्हती बोरगाव संघाच्या वतीने आणि त्याचमुळे हा नो बॉल दिला गेलेला आहे. खामगर संघ आपणास 2 धावांची पेनल्टी आयोजकांच्या वतीने जाहीर झालेली आहे. परंतु हे दुसरं सत्र संपण्याच्या आतमध्ये तुम्हाला इथे
संपर्क साधायचा आहे, अदरवाईज पेनल्टी अधिक होऊ शकते. 14 runs on the board with the loss of none. Yashwant is the new bowler. Shuffle cross, then execute unsuccessful attempt. There is a chance of one single and completed by those batters. This is the first match in between Khopoli and Borgaon. This is the second day of our trophy late Chetan Smruti Memorial Cup 2024 organized by Raviraj Blasters Jambude. They have done a great job while organizing this trophy. It is a widely popular competition in Murbad Taluka. Cuts it away, shot wide and punished, all the way for 4 runs. चौकार आलेला आहे. चांगला डाव गेलेला आपण बघू शकू. गोलंदाज पुन्हा एकदा यशवंत तयार असतील. 37 धावा बनवायचे आहेत. आणखी एकदा आउटर एज लागते. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषेकडे मार्गस्थ होत असताना तो अडवला जातोय. शॉर्ट थर्डमॅनला जे क्षेत्ररक्षक होते ते डीप मध्ये आले, जवळजवळ डीप थर्डमॅन पर्यंत पोहोचले. चेंडू अडून त्यांच्या वतीने ते फेकी झाली आणि 2 धावा याच दरम्यान पूर्ण झालेल्या आपण बघितलेल्या आहेत. धडाकेबाज चषकामध्ये अत्यंत चांगलं प्रदर्शन झालं होतं दहीगाव संघाचं, परंतु शेवटचा बक्षीसपात्र फेरीतील सामना त्यांना तिकडे उत्तीर्ण करता आला नव्हता. आव्हान पेलता आलं नव्हतं JP अँटीम अर्थात पराग वॉरियर्स भालुकचं. पुन्हा एकदा बॅकफुटला ढकललेलं आहे फलंदाजाला. वारंवार स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्यासाठी प्रवृत्त करतायत. इथे लेंथ जजमेंटल एरर होती, कारण फ्रंटफुटला खेळण्याचा चेंडू फलंदाज बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. त्याचमुळे चेंडू फळीचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये करता आला नव्हता फलंदाजाला. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 21 अर्थात 21. प्रसन्न आणि हसरी अशा पद्धतीची सकाळ. सूर्याची किरणं थोडी प्रखर होत चाललेली आहे. अलीकडे थंडी त्याचबरोबर दिवसा ऊन अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन आपण सगळेजण बघत आहात. पुढे सरकले, त्यानंतर फटका खेळायचा होता, स्लॉक करायचा होता. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक दक्ष आहेत आणि त्यांनी यष्ट्या इकडे उखाडलेल्या आहेत. याचमुळे फलंदाज यावेळेस बाद. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 43 चौकार आणि 32 षटकार आपण पाहिलेले आहेत. चौकार षटकारांची तितकी गरज आहे असंच नाही, कारण 13 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण आहे. परंतु काही फलंदाज हे नॅचरली आक्रमक असतात. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांना आक्रमण बाजूला ठेवता येत नाही. ॲग्रेसिव्हच नेचरनी खेळत असतात ते. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर T20 असो, वन डे असो अथवा कसोटी क्रिकेट असो, वीरेंद्र सेहवाग हा असा फलंदाज भारताचा होता की तो आक्रमकच खेळायचा. कमी गतीने टाकलेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि त्यावर आलेला हा फटका आपण बघतो. आडव्या बॅटने ऑफसाईड रिजनमध्ये खेळला गेलेला होता. कव्हरच्या दिशेने फटका ऑन द राईज खेळत होते फलंदाज. क्षेत्ररक्षक डीपमध्ये होते उपस्थित. चेंडू अडून फेकी झाली. 2 षटकं संपतायत. 11.00 ची धावगती राखली गेलेली आहे. 22 धावा धावपलकावर 1 गडी बाद आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. पंधरा धावा हवेत. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 9:57 या डावाला सुरुवात झालेली आहे.
त्यामुळे जवळजवळ 10 वाजून 10 मिनिटं होत आलेली आहेत. ही 10 आणि ती 3 म्हणजे 13 मिनिटं 2 षटकांसाठी तुम्ही घेतलेले आहेत. त्याचमुळे हे षटक फार लवकर म्हणजे कमीत कमी 3 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करावं लागेल. अदरवाईज एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये येऊ शकतो. बोरगाव संघाच्या संघनायकासाठी ही महत्त्वाची सूचना आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये सज्ज करा. हालचाली जरा द्रुत करा. रॅपिड मुवमेंट दाखवा. तर आणि तर 3 मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षक षटक कंप्लीट होईल. अदरवाईज तुम्हाला एक क्षेत्ररक्षक अधिक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 3 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट होणं गरजेचंच आहे. बघा, ही नुसती सूचना नाही, यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं जाईल. स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकामध्ये जितू पॅकर्स नवगर संघ, अक्षय सोनी, अक्षय शेट्टी असे मोठे खरं तर खेळाडू असणारा पालघर विभागातील मातब्बर संघ या एका गोष्टीमुळे त्यांना हार पत्करावी लागली होती. म्हणजे एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आला होता. त्यामुळे असं म्हणजे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. कधी कधी कर्णधार विचार करतात एक क्षेत्ररक्षक आतमध्ये आला की इतका फरक पडणार नाही, परंतु तो कधी कसा पडेल हे सांगता येत नाही. तिसरं षटक सुरू होत आहे गोलंदाज भाऊच्या वतीने. स्ट्रायकिंग याला बॅटर आपण बघितलं तर ते आहेत प्रथमेश. यावेळी ते फिरून मारलेला फटका पूल केलं होतं उजव्या यष्टीच्या बाहेरून स्वतःची बॉडी रोल करत असताना इथे पूलचा फटका दाखवला आणि षटकार मिळवला. अकरा 9 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आपण बघू शकू. फलंदाजी अत्यंत चांगली राहिलेली आहे ती खोपिवली संघाची. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये निराशाजनक पराभव स्वीकारावा लागला होता अशा पद्धतीने मत व्यक्त केलं गेलं खोपिवली संघाच्या संघनायकाच्या वतीने. आणि यावर्षी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली होती. आतापर्यंत खेळ अत्यंत चांगला राहिलेला आहे खोपिवलीचा. 11 चेंडू 9 धावा असं समीकरण. आणखी एक आखू टप्प्याचा चेंडू, त्यावर फटका आलेला आहे हुकचा. दणदण करत असताना चेंडू रोहित शर्मा स्टँड मध्ये जाऊन विसावतोय. आणखी एकदा चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे. समीकरणाला उद्ध्वस्त करणारा हा चौकार. या चौकाराबरोबर धावफलक पुढे गेलं. 32 धावांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. 5 धावांची गरज असेल. 10 चेंडू 5 धाव असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर उरलेला आपण बघणार आहोत. 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री.